नमस्कार दर्शकों, आप देख रहे हैं फुलवारी समाचारों का चैनल। जैसा कि वसई विराट शहर महानगर पालिका चुनाव का समय नजदीक आते जा रहा है, वैसे वैसे पक्ष प्रवेश जारी है। कहीं बहुजन विकास अघाड़ी में पक्ष प्रवेश हो रहा है तो कहीं भाजपा में प्रवेश हो रहा है। वहीं रविवार को 7 बजे गांधी चौक मामा नगर से पक्ष प्रवेश हुआ है। पक्ष प्रवेश में 132 नाला सुपारा विधानसभा विधायक राजन नाइक, जिला अध्यक्ष महेंद्र चौहान, मनीष वैद, महामंत्री सुनील ठाकुर मंच पर विराजमान। पूर्व नगर सेवक स्वर्गीय बालचंद्र पाटिल की पुत्री यानी कहे उनकी लड़की मनीषा विकास पाटिल संघ सैकड़ों की जनसंख्या में महिला पुरुष गांधी चौक मामा नगर से भाजपा में राजन नाइक विधायक राजन नाइक के हाथों सत्कार किया गया और उनके हाथों वहां पर प्रवेश किया गया। फुलवारी समाचारों का खास खबर में या ठिकाणी आपण यांना विनंती करतो, सविताताई पाटील यांना देखील शालश्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करायचं आहे। त्यानंतर आपल्या विभागातून नव्हे पूर्ण विरारमध्ये आपल्या सर्वांचे लाडके ज्येष्ठ नेते महेशजी पाटील यांना राज पाटील सन्मानित करतील असं मी त्यांना विनंती करतोय। ज्या ठिकाणी झालेली आहे त्या संदर्भात आपण गेल्या कित्येक वर्षापासून आपलं चाललेलं हे प्रयत्न, या प्रयत्नातून आज हा सोनियाचा दिवस आपा उगवलेला आहे आणि तोही तुमच्या आशीर्वादाने उगवला आहे, त्याचा सार्थक मला अभिमान आहे। आणि ज्या वेळेला विधानसभा होता पण वेळ आजची होती, ती काळाची गरज होती म्हणून आजची वेळ ती वेळ आलेली आहे। आपा असंच आशीर्वाद। थोड्याशा प्रस्तावनेमध्ये एकच सांगेन, आप्पा कल्पक पाटलांना चांगला अनुभव आहे। महेशजी पाटील जातीभेद न करता या ठिकाणी सर्वांना मदतीचा हात कुठल्याही पदाची अपेक्षा न करता त्यांनी केलं होतं आणि त्यानंतर मामांनी महानगरपालिकेमध्ये प्रवेश केल्यानंतर पुढे आला फोटो बरोबर हां फोटो बरोबर मध्ये येऊ नको, आम्ही पुढे येऊ नका असं राहा। बस भारतीय जनता पक्षाचा येळकोट बस 21 डिसेंबर मिडल बस आणि वर्षातला सर्वात लहान दिवस, बरोबर ना? पण माझ्या दृष्टीने तो सर्वात मोठा दिवस आहे। सर्वात मोठा दिवस अशासाठी की या मामा नगरामध्ये आल्याबरोबर मामाचं दर्शन झालं, इथे आल्यावर खंडोबारायाचं दर्शन झालं आणि इतक्या माय भगिनीचं भावाचं माझ्या सगळ्यांचं दर्शन झालं। हा माझ्यासाठी सर्वात मोठा दिवस आहे आणि डांगे साहेबांचं अतिशय चांगलं सूत्रसंचलन। त्यामुळे ज्या दिवसाची मीच वाट बघत होतो डांगे साहेब, मामा जेव्हा गेले तेव्हा मी इथे आलेलो, इथे विठ्ठल पाटील जे उमेश वगैरे आहेत त्यांच्याही घरी माझं आणि त्यांच्या घरी जाणं येणं नसायचं, परंतु फार काय इथे माझं येणं नसायचं। पण यांच्या संपर्कानंतर आम्ही सांगायचं की भारतीय जनता पार्टीत तुम्ही या, कारण तुमच्याकडे मामाचा वारसा आहे। मामाबद्दल बरंच माहिती मला आहे, ऐकून आहे, अतिशय चांगले
दानशूर व्यक्ती, लोकांना मदत करणारे, लोकांच्या सुखदुःखात जाणारे एक आदर्श नगरसेवक ते होते. त्यांनी केलेल्या कामाची पोच म्हणूनच आपण इतक्या मोठ्या संख्येने या सुंदर अशा संध्याकाळी अतिशय प्रसन्न वातावरणात इतक्या मोठ्या संख्येने पक्षप्रवेशासाठी आलात. मी सौ मनीषा पाटील, त्यांचे पतिदेव आणि त्यांचे चिरंजीव आदित्यराज यांचं भारतीय जनता पार्टी परिवारामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आज या ठिकाणी एवढा हा सोहळा बघून मला असं वाटत नाही की कृपया आपण कुठे मागे आहोत. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने चाललेला वाजल्यापासून आपला अमूल्य वेळ या ठिकाणी दिलेला आहात. तुम्हा सर्व उपस्थितांचं अरे आमचं आहे ज्या पद्धतीने आपण त्याच पद्धतीने आपल्या विभागाच्या विकासासाठी आपण सर्वजण सहकार्य करायला असं आपण सर्वांनी सहकार्य करायचं आहे. आज 21 डिसेंबर वर्षातला सगळ्यात लहान दिवस, पण माझ्यासाठी हा वर्षातला सर्वात मोठा दिवस होता. आज या मामा नगरीमध्ये मामाचं समाधीचं दर्शन झालं, मामाचं दर्शन झालं, खंडोबारायाचं दर्शन झालं आणि या शेकडो नागरिकांचंही दर्शन झालं. आणि जवळजवळ 500पेक्षा जास्त लोकांनी सौ मनीषाताई पाटील असतील, त्यांचे पतिदेव विकास पाटील असतील, त्यांचे चिरंजीव आदित्यराज पाटील असतील आणि शेकडो कार्यकर्त्यांनी आज भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. म्हणून आजचा दिवस माझ्यासाठी विशेष आनंदाचा दिवस आहे. आपल्याला माहीतच असेल, सकाळपासून जवळजवळ 1000 ते 1500 कार्यकर्त्यांनी ह्या निरनिराळ्या भागामध्ये भारतीय जनता पार्टीने प्रवेश केला. आणि आजचा दिवस विशेषही आमच्यासाठी आहे की महाराष्ट्रामध्ये झालेल्या नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी पुन्हा 1 नंबरला जी कायम होती ती कायम 1 नंबरला आहे. सर्वात मोठी भारतीय जनता पार्टी आहे. मोठ्या प्रमाणात नगराध्यक्ष आणि नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे विजयी झाले आहेत. भारतीय जनता पार्टीची तयारी पूर्ण झाली आहे. खरं म्हणजे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा नेशन फर्स्ट, पार्टी सेकंड आणि सेल्फ थर्ड मानतो. त्याप्रमाणे आमची जी उमेदवारी निवडीची प्रक्रिया असते ती आम्ही प्रक्रिया पूर्ण करून प्रदेशाकडे पाठवली आहे. प्रदेशाकडून जी यादी येईल ती इथे प्रसिद्ध करण्यात येईल आणि सगळ्यांना आवश्यक असेल तिथे त्या उमेदवाराला उमेदवारी दिली जाईल. कारण ह्यावेळेला खूप कॉम्पिटिशन आहे. 100पेक्षा जास्त नगरसेवक भारतीय जनता पार्टी महायुतीचे विजय होणार आहेत आणि म्हणून प्रत्येकाची इच्छा असते की मला संधी मिळावी आणि इच्छा असणं हे काही चुकीचं नाही. पण पक्षाचा कार्यकर्ता आमचा जो असा आहे की उमेदवारी डिक्लेअर होईपर्यंत त्याला उमेदवारी हवी असते. दुसऱ्या दिवशीपासून तो कमळाच्या निशाणीचं किंवा पक्षाने दिलेल्या उमेदवाराचं काम करायला सुरुवात करतो. कोठेकर साहेब, तुम्ही अतिशय चांगला प्रश्न विचारला. भारतीय जनता पार्टी क्लस्टर डेव्हलपमेंट असेल किंवा SRA सारख्या योजना ह्या इथे निराळ्या पद्धतीने राबवल्या जातात. मी महाराष्ट्राच्या विधानसभेत ह्या संदर्भात प्रश्न उपस्थित केला होता, आपण ऐकलाही असेल. तो माझी चर्चा त्या संदर्भातली आपण ऐकली असेल आणि माननीय मुख्यमंत्री महोदयाकडे मी एक निवेदनही दिलं आहे की ह्या वसई विरारमध्ये निराळ्या पद्धतीने आपल्याला SRA आणि क्लस्टर राबवावं लागेल. कारण इथल्या जमिनीचे छोटे छोटे तुकडे, त्यात असलेले डिस्प्यूट, इलिगल काम, सेमी इलिगल काम, अशा प्रकारे निरनिराळ्या पद्धतीची कामं आहेत. माझ्या आदिवासी बंधूच्या असलेल्या जमिनी, माझ्या फॉरेस्टच्या असलेल्या जमिनी, अशा प्रकारे विविध समस्या या वसई नालासोपारा विरारमध्ये आहेत. पण आमची एक प्रबळ इच्छा आहे की सर्वांना त्यांच्या मालकीची, त्यांच्या नावावर असलेली घरं देण्याचे आमचे प्रामाणिकपणे प्रयत्न आहेत. आणि मला ठाम विश्वास आहे देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदीजी आणि महाराष्ट्राचे सर्वांचे देवाभाऊ सगळ्यांसाठी घरं देतात, गरजूंना घरं देतात. त्या वसई विरारमध्ये ज्यांची घरं आहेत, तो वर्तिका सातबाऱ्यामध्ये असेल, 2011 पूर्वी शासकीय जागेवरील असलेली अतिक्रमणं नियमाकुल करण्याची असतील,
हे सगळं आम्ही करणार आणि ज्याचं ज्याचं घर असेल त्याला त्याच एरियाचं घर त्याला निश्चितपणे मिळणार, हे आमचा प्रयत्न आहे आणि मला विश्वास आहे की त्यात आम्हाला 100% यश येणार. के चैनल पे विधायक राजन जी हैं, मैं उनसे जानना चाहता हूं, सर जी विकास रास्ते से होता है, रास्ता में प्रॉब्लम तमाम है, जो कि जगह किसी का बनाया कोई और रह कोई रहा है, तो इसको जब तक उस शर्त को अगर तोड़ा नहीं जाएगा तो किस तरह से विकास होगा, ये बताइए. आपने सही कहा, जगह किसका, बनाता है कौन, लाभार्थी कौन, पैसा लेके कौन भागता है, ये जो रहने वाले को फंसाता कौन है, ये सब हुआ है, लेकिन आगे चल के नहीं होएगा. इसके लिए हम प्रयास करेंगे और जो हुआ है उसको भी हम रास्ते पे नहीं छोड़ेंगे, उससे भी हम लोग मदद करके उसको भी दायरे में लेके आके उसका भी अच्छा विकास करेंगे और अच्छा निर्माण उसका करेंगे. जनता के बीच आपका मुद्दा क्या है? विकास का मुद्दा, विकास का मुद्दा. वसई नालासोपारा विरार का विकास विकास विकास, यही हमें. ईशा ताई मामा भालचंद पुत्री हैं. हजारों आदमी, महिलाएं, पुरुष सब इकट्ठे हैं. तो ये बताइए कि जैसा है आपके ऊपर विश्वास यहाँ की जनता का है, स्थानिक मनीषा ने भरोसा लगाया है जनता ने, तो क्या उम्मीद लेकर के लगाया है? माझ्या वडिलांच्या कार्यावरून आणि माझ्यावर विश्वास टाकून माझं कार्य त्यांनी व्यवस्थित पाडण्यासाठी मला उभं केलेलं आहे आणि मला माझ्या पाठीमागे पाठबळ दिलेलं आहे. त्याच्यामुळे हा मी निर्णय घेतलेला आहे. मामा ने छोटे से बड़े से मंडलों तक देखा है. जैसा कि अभी पत्रकार किसी ने पूछा कि मामा 6 बजे उठते थे और भ्रमण करते थे, झाड़ू वाला से ले करके अन्य महानगर पालिका छोटे बड़े जो भी कार्यकर्ता आते थे वार्ड में, तो उनको चाय से स्वागत किया जाता था. हाँ, तो क्या आप भी उसी कैटेगरी से? हाँ, आज भी करती हूँ मैं. उसके लिए तो इतनी भीड़ इकट्ठा हो गई. थोडी बाजूला आहे. सही है. कल्पक जी कहते हैं कि आप मेरे बाजू में नहीं होते. थोडी आशा आहे. दुसऱ्या रिंगणला मी जातो ना दरवर्षी.